जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम. समोर आहे, समोर आहे, समोर आहे. अशा प्रकारचे लोकांसमोर एक आदर्शाचं प्रतीक ठेवावं. प्रत्येकाने अशा प्रकारची धम्म भेटी आहेत. या निमित्ताने आपल्या सर्व बांधवाची भेट झालेली आहे. अतिशय आनंदाचा दिवस आपला दर रविवारला जातो आहोत. प्रत्येक रविवार एक नवीन नवीन क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, ऐकायला मिळत आहे. नवीन नवीन चेहरेसुद्धा आपल्याकडे भेटीला येतात. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी या निमित्ताने होत राहते. बुद्धाचा धम्म हा संस्काराचा धम्म आहे. बुद्धाचा मार्ग हा अतुलनीय मार्ग आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन विशेष. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय भाग 22 दिनांक 8 मार्च 2026 रोजी मानेवाडा येथे मून कुटुंबाकडे. संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी धर्मचर्चा व परिचय. बघा ग्राफिकवर न्यूज. आम्ही तुमचं स्वागत करतो. आज आपण ज्यांच्या घरी आलो आहोत हे पुरुषोत्तमजी मुसर. हे जेलर म्हणून महाराष्ट्र सरकारच्या शासनामध्ये नोकरी करत होते आणि त्या जेलरच्या घरी आज आपण सर्व त्यांचे उपासक बंधू म्हणून आलेलो आहोत. ज्यांना आपल्या सर्व्हिस मध्ये ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गुन्हेच घडले आणि ज्या गुन्हेगार घडलेल्या लोकांच्या सानिध्यात राहून एक शिलाची जपणूक करणारा शीलवान मनुष्य हा कशा प्रकारे शिलाच्या बळावर गुन्हेगाराला आपल्या काबूत आणू शकतो. आपल्याला बुद्धांचे अनेक उदाहरण माहित आहे. बुद्धांनी नको ती घटना, नको ते प्रसंग अनुभवले आणि अंगुलिमान सारख्याला एवढा गाजलेला डाकू त्याला त्यांनी आपल्या धम्म संगतीत आणलं आणि बुद्धमय बनवलं आणि या जागतिक पातळीचा व्यक्ती म्हणून आज बी आपण त्यांचं नाव घेतो. म्हणजे बुद्धांचा जर आपला वापर असेल, बुद्धांचा विचारांचा आपल्या जीवनामध्ये प्रभाव पडलेला असेल तर आपण त्या जीवनाला कलाटणी देतो. आज अत्यंत मौल्यवान दिन त्यांनी निवड केलेली आहे. या दिनाला जगभर या दिनाची साजरा केला जातो. तो दिन महिला दिन आहे. स्त्री आणि पुरुष निसर्गाने दोघांना समान जन्माला घातलेला आहे. तरी परंतु या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किंवा जागतिक पातळीवर स्त्री आणि पुरुषांमध्ये जो भेदभाव केला जातो त्या भेदभाव हा अनेक वर्षे चालत राहिला. परंतु बुद्धांच्या धम्मांच्या संघांमध्ये जेव्हा बुद्धांनी महिलांना जी संधी दिली आणि संधी दिल्यानंतर महिला जेव्हा या संघांमध्ये आला त्यानंतर त्या महिलांनी कितीतरी महिलांना आपले जीवन घडवले आणि आज आपण ज्या जी थेरी गाथा वाचतोय ती महिलांच्या संबंधित असतं. म्हणजे बुद्धांनी महिलांना समानतेची वागणूक देणारा जागतिक पातळीचा मानव हा बुद्ध होता. आणि बुद्ध गेल्यानंतर जगामध्ये सुद्धा अशीच विषमता निर्माण झाली आणि स्त्रीला दुय्यम दर्जा दिला. कारण त्यानंतर मनु नावाची मनुस्मृती या देशांमध्ये आली आणि मनुस्मृती या ग्रंथांमध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार हक्क दिलेला नाही. तो अधिकार हक्क त्या ग्रंथाने दिलं आणि तो ग्रंथ आमच्या धर्माचा ग्रंथ आहे आणि ग्रंथ जसा जसा सांगेल तशा तशा प्रकारचे आम्हाला वागायचं आहे ही सर्वांची मानसिकता तयार करून दिली. आणि त्या ग्रंथांमध्ये ढोल गवार पशुनारी सभय तारण की अधिकारी, स्त्री ही नेहमी दुय्यम दर्जाची असावी, स्त्रीला पुरुषाच्या समानतेत ठेवू नये अशा प्रकारची त्या ग्रंथांमध्ये
लिखाण करण्यात आलं आणि त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर बापाने त्याचं संगोपन करावं, वयात आल्यानंतर नवऱ्याने तिचा सांभाळ करावं आणि तिचं वय म्हातारपण आलं तर मुलांनी सांभाळ करावं, तिचं स्वतःचा कोणताही अधिकार हक्क नसावं, अशा प्रकारची अग्रंथ व्यवस्थेने ती व्यवस्था केल्या गेली आणि हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या चालत आल्या. जेव्हा महिलांना थोडी जाणीव झाली की मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा फ्रेंच क्रांती झाली, त्या फ्रेंच क्रांतीमध्ये 1789 मध्ये ही फ्रेंच क्रांती झाली. त्या फ्रेंच क्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय होतं आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय असल्यामुळे या समानतेच्या आधारावर, बंधुतेच्या आधारावर महिलांची कशा प्रकारे विभागणी किंवा तिचा भेदाभेद केला जातो यावर एका बुलिश टिपिन नावाचा एक मोठा तत्ववेत्ता होता, त्यांनी तो पुस्तक लिहिलं आणि महिलांच्या बाबतीमध्ये लिखाणाला सुरुवात केली गेली. आणि हा महिलांच्या बाबतीमध्ये 17वा गेल्यानंतर 18व्या मध्ये कशा प्रकारचे महात्मा ज्योतिबा फुलेंना माहित असेल की 1848 मध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांचा फार मोठा एक संप करण्यात आला. आणि तुम्हाला माहित असेल 1848 मध्ये भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केल्या गेली. स्त्रियांना सुद्धा शिकवलं पाहिजे आणि स्त्री न शिकल्यामुळे घराचा, देशाचा, समाजाचा मोठा नुकसान होतोय. हे सर्वांचे कारण काय की ते अशिक्षित असल्यामुळे बुद्धांनी, ज्योतिबा फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्म हा पुस्तक लिहिला आणि त्या सत्य धर्म पुस्तकांमध्ये सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेला. एवढा अनर्थ एका विद्येने केलं, त्यामुळे सर्व शूद्र स्त्री सर्व खचून गेल्या. त्या खचण्याचं कारण एकमेव आहे, कारण स्त्रियाला त्या शूद्रांच्या बरोबरीत गणल्या गेलं. ढोल गवार पशुनारे सभेत ताडण केली काढी. म्हणजे अशा अवस्थेत असलेल्या स्त्रीला शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे ती पुरुषावर अवलंबून आहे आणि पुरुष त्याला कशा प्रकारे वागणूक देत राहतो आणि त्याचबरोबर समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा तिची वागणूक दुय्यम होती. कारण समान काम करून घेत असताना सुद्धा महिलांना पगार कमी आणि पुरुषांना पगार जास्त. आज भी खेड्यांमध्ये रोजंदारी करताना रोजंदारी स्त्रियांना कमी, पुरुषांना जास्त. मग ही समानता का नको? समान काम समान वेतन ही भूमिका या भारतभर केल्या गेली. म्हणून पहिला जो संप झाला 8 मार्च 1908 मध्ये, तेव्हापासून भारतभर, जगभर हा महिलांचा संप सुरू झाला. भारतामध्ये सुद्धा महिला गिरण्यामध्ये काम करणारे त्यांनी सुद्धा संप सुरू केला. आम्हाला सुद्धा समान वेतन देण्यात यावं. ही जागतिक पातळीवर महिलांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली आणि 8 मार्च 1975 मध्ये हा महिला दिन म्हणून जगभर साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युनोनी एक ठराव पास केला आणि त्या ठरावामध्ये महिलांच्या समस्येकडे विशेष लक्ष द्यावं आणि विशेष लक्ष देण्यासाठी त्यांच्यासाठी एक दिवस देण्यात आला, तो म्हणजे महिला दिन 8 मार्च. हा 8 मार्च 1975 पासून सातत्याने दरवर्षी महिलांच्या समस्येवर आपापले मत मांडतात, त्यांच्या प्रगतीबद्दल काय आढावा घेतला जातो. परंतु या सर्व प्रगती देण्यासाठी, आढावा देण्यासाठी भारतामध्ये एक महिला जन्माला आली आणि त्या महिलेला त्या पुरुषांनी शिकवलं. ती आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी जर शिक्षणाची स्वतःहून धस भरली नसती, आज या शिकलेली महिला आपल्याला दिसल्या नसत्या. कारण धर्मव्यवस्थेने, समाज व्यवस्थेने अशी व्यवस्था केली होती की महिलांना शिकू नये. जर महिला शिकायला लागल्या, अक्षर लिहायला लागले तर त्यांच्या जीवनामध्ये आळ्या पडतील, नवऱ्यांचा दूषित होईल, नवरा मरून जाईल, मुलं बाळावर सुद्धा कोप येईल. त्यामुळे महिलांनी कोणत्या प्रकारे शिक्षण घेऊ नये म्हणून 3 जानेवारी 1831 मध्ये या सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला. आणि त्या सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाल्यानंतर सावित्रीबाईंचा ज्यांच्यासोबत लग्न झालं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि या दोघांनी बी एक संघर्ष करून 1848 मध्ये शाळा काढल्या आणि ते शाळा काढून आज तुम्हाला महिलांना एवढी मोठी गतिमान करून दिलं. हे गतिमान करण्याचं मोठं श्रेय या सावित्रीबाई फुले यांना जातो आहे. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी
आपली जी दैवत आहे ती सावित्रीबाई फुलेंना मानायचं, आपल्या घरांमध्ये वारंवार वाचन तिचंच करायचं, तिच्या चरित्र नेहमी डोळ्यासमोर ठेवायचं. कारण आज जर तिने संघर्ष केला नसता तर आज एवढे चांगले दिवस आमच्यापर्यंत मिळाले नसते. आणि त्या संघर्षाची भूमिका ही सातत्याने जाणीव ठेवणारी आपल्यावर असावी. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिमेसोबत एक विज्ञानवादी संख्याडी म्हणून बंजारामधल्या एक स्त्री सुद्धा याच दिवशी त्यांची निधन झालेलं आहे. आणि ती महिला सुद्धा, कारण पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षणाची सोय नव्हती, पूर्वीच्या काळी महिलांना आपले विचार मांडण्याची कोणती जागा नव्हती. त्या काळी दैववाद म्हणा, कर्मवाद म्हणा, त्या दैववाद कर्मवादाचा आधार घेऊन त्या महिलेनी आपल्या समाजाला कशी दिशा देता येईल त्यासाठी एक सुखी संसार कसा असावा, आनंदी जीवन कसं असावं, अशा प्रकारे बंजारा समाजांमध्ये सुद्धा एक महिला जन्माला आली. तिला त्यातील एक संत नायिका म्हणतात, ती आहे सामकीआडी. त्यांचा सुद्धा या दिवसाला आपण स्मरण करणं गरजेचं आहे. कारण ज्या ज्या समाजात, ज्या ज्या जातींमध्ये ज्या ज्या महापुरुष जन्माला आली, ती स्त्री असो पुरुष असो, त्यांनी आपापल्या पातळीवर आपल्या समाजाला दिशा देण्याचं काम केलं. हे दिशा देणारी, काम करणारी आज त्या महिलांचा गुणगौरव करणे आपली गरज आहे. कारण समाजांमध्ये समाज चालवायचा असेल तर स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समानतेची चाक आहे. जोपर्यंत ते दोन्ही समान असतात तोपर्यंत परिवार सुखी असतो, आनंदी असतो. त्यामधला परिवारापैकी एक चक्र, एक चाक जर दुबळा झाला, ढिला झाला किंवा पडला तर तो संसार खचू शकतो, पडू शकतो. त्याला साथ देण्याचं काम या दोन्ही चक्रांचं काम आहे. म्हणून दोन्ही चक्र मजबूत राहावं ही मोठी काळजी घेणं गरजेचे आहे. आज आपण पाहिल्यानंतर दिसून पडतं आपल्याला की समाजांमध्ये, देशांमध्ये ज्या महिलांना समानतेचा अधिकार देण्याचं काम केलं गेलं, ही विषमता पूर्णतः नष्ट करण्याचं काम जसं बुद्धांनी केलं तसं भारतीय संविधानाने केलं. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14 म्हणतो की कायद्यासमोर सर्व समान आहे, ना स्त्री ना पुरुष, ना लंगडा ना खुळा. या देशामध्ये धर्मग्रंथांनी जी विषमता निर्माण केली त्या विषमतेला नष्ट करण्याचं काम भारतीय संविधानाने केलं. आणि भारतीय संविधानाने केल्यामुळे स्त्री आणि पुरुष प्रत्येक गोष्टीमध्ये समान अधिकार आहे. ज्याप्रमाणे पुरुष काम करतो त्याप्रमाणे स्त्री सुद्धा काम करते. आज जर पुरुष जज असेल आणि महिला जज असेल तर दोन्ही जज म्हणून सारखेच आहेत. पोलीस इन्स्पेक्टर पुरुष असेल, पोलीस इन्स्पेक्टर महिला असेल तर दोन्ही समान आहेत. ज्या तोडीनं पुरुष काम करतो त्या तोडीनं महिला काम करते. म्हणून त्याप्रमाणे पुरुषांना जो अधिकार, हक्क दिलेला आहे, जो पगार दिलेला आहे, तो पगार तसाच स्त्रियांना देण्यात यावं. ही विषमता दूर करण्याचं काम भारतीय संविधानाने केलं. कारण भारतीय संविधानापूर्वी या देशांमध्ये दुय्यम दर्जा होता. पुरुषांना पगार जास्त, महिलांना पगार कमी. ही विषमता दूर करण्याचं काम या भारतीय संविधानाने केलेलं आहे. म्हणून भारतातील सर्व महिलांची पहिली जबाबदारी आहे की ज्या धर्म व्यवस्थेने त्यांचे अधिकार, हक्क नाकारले, ज्या ग्रंथांनी, ज्या भारतीय संविधानाने त्याला अधिकार देऊन आज उच्च पदावर बसवण्याची कुवत निर्माण करून दिली, ती कुवत निर्माण करणाऱ्या त्या महामानवाला, त्या ग्रंथाला वारंवार त्यांनी आठवण करावी, त्या ग्रंथाला स्मृतित करावं. आणि जोपर्यंत आपण त्या ग्रंथाची, त्या महामानवाची केलेल्या कार्याची आठवण ठेवणार नाही तोपर्यंत आपली प्रगती त्या गतीने होणार नाही. पुष्कळशा महिला देवधर्मावर जास्त वेळ आपला खर्च करतात. आताही त्यांच्या मानसिकतेमध्ये ते भरलेलं आहे की जे काही करतं ती देवामुळेच होतं. देवाची करणी नारळात पाणी. दैववाद डोक्यामध्ये घुसल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या घड्यामध्ये पाणी भरतो, घड्यात पूर्वीचा पाणी असेल आणि त्यात पुन्हा आपण पाणी टाकलं तर पूर्वीचा पाणी जर गंध पाणी असेल, दूषित असेल तर दुसरा पाणी सुद्धा दूषित होतो. म्हणून आधी त्या घड्यामधलं तो जुनं पाणी काढून टाकणे आणि नवा पाणी भरणे. जोपर्यंत जुने विचार तुमच्या डोक्यात भरलेले आहेत, ज्या विचारांनी गंदगी वाढणार आहे, कारण दूषित पाणी आतमध्ये असल्यामुळे त्या पाण्याचा जर कुठे वापर केला तर तो दूषितच राहणार आहे. म्हणून दूषित विचार जर तुमच्या डोक्यात असेल तर ती विचार काढून
जी कल्याणकारी विचार आहे, जी माझ्या हिताचा आहे, माझ्या समाजाचा हिताचा, माझ्या कुटुंबाचा हिताचा आहे, येणाऱ्या भविष्याचा हिताचा आहे, हे विचार करून त्या विचाराला स्वीकार करणे, दूषित विचाराला नकारणे, जोपर्यंत आपण ते विचार नकारणार नाही. म्हणून जे विचाराला स्वीकार करताना विचार देणारा आधी सांगतो. बुद्धांनी म्हटलं येई पश्चिको, ये बघ ऐक बस. मी म्हणतो म्हणून नाही, स्वतः अनुभव घे. तुझ्या अनुभवाच्या पातळीवर जे उतरत असेल, तुला योग्य वाटत असेल, त्या विचारातून कल्याणी विचार असं तुझी ग्वाही होत असेल स्वतःला, तरच विश्वास कर, नाही तो विश्वास करू नको. तेच विचार बाबासाहेबांनी सांगितलं, हे संविधान तुझ्यासाठी दिलेलं आहे. ज्या विधानाचा अर्थ तुला समजून घ्यायचा आहे. आता तुमचा भला करण्यासाठी कोणी जन्माला येणार नाही, कारण तुमच्या हातामध्ये ती संधी दिली आहे. त्या संधीचा वापर करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही आता म्हणू नका मी महिला आहे, मी काळी आहे, मी लंगडी आहे, मी खुळी आहे, मी काही करू शकत नाही. काय करू शकतात? आज आपल्याला दिसलं, देशाची प्रधानमंत्री इंदिरा गांधी झाली. धर्म व्यवस्थेत असली तर ती झालीच नसती. तिचा नवरा मेल्यानंतर तिचं केसाचं मुंडन केलं असतं आणि पांढरे कपडे घालून त्याला कुठेतरी कोपऱ्यात बसवलं असतं. परंतु त्याच महिलेला, त्या जातीतून, ज्या जातीतली होती त्या जातीतली महिलांना, कारण विशेष करून ब्राह्मण महिलांना याचा जास्त तडाखा बसलेला आहे. त्या ब्राह्मण महिलेला असून ती महिला देशाची प्रधानमंत्री झाली. आमच्या आदिवासीची महिला देशाची राष्ट्रपती झाली. जर ती त्या धर्मग्रंथात असती तर तिला ही संधी मिळाली नसती. एवढी मोठी संधी कशी मिळाली? या भारताच्या संविधानामुळे ती संधी मिळाली. म्हणून तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे, ज्यांनी संधी दिली त्या संधीचं सोनं करणे आणि ती संधी टिकवून ठेवणे. ती संधी तशीच राहील, आमच्या सारख्या इतरांना ती संधी मिळेल, त्यासाठी ती संधी जपून ठेवणे म्हणजे भारतीय संविधानाची जपणूक करण्याची जबाबदारी आमच्या तुमच्यावर आहे. त्या जबाबदारी बरोबर त्याचा प्रचार प्रसार करणे आमची जबाबदारी आहे. आता आपण इथे शिकलेल्या महिला आहात, अधिकारी आहात, पदावर आहात. आता जर विचारलं तुम्हाला भारतीय संविधानाचं पुस्तक तुमच्या घरी आहेत का? पुस्तक तुम्ही पाहिलं का? तुम्ही वाचलेत का? किती पेजेस आहेत, किती प्रकरण आहेत, किती परिशिष्ट आहेत, किती भाग आहेत, किती त्याच्यामध्ये आर्टिकल्स अनुच्छेद आहेत, हे विचारलं तर तुम्ही एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहाल. कारण तुम्ही कधी त्याला पाहण्याची गरज भासली नाही, कारण तुम्हाला सारा फुकट मिळालं. ज्या व्यक्तीला सहज कोणतंही मिळतं, जेवण म्हणा, काही गोष्टी म्हणा, त्याला त्याचं महत्व कळत नाही. पण जेव्हा तो स्वतःच्या मेहनतीनं करतो आहे तेव्हा त्याला कळतं की हे काय आहे. कारण जगाचा इतिहास पाहिल्यानंतर इंग्लंड सारख्या देशातल्या महिलांना मताचा अधिकार मिळवण्यासाठी 100 वर्ष झटावी लागली. अमेरिका सारख्या देशांना 75 वर्ष मताचा अधिकार मिळवण्यासाठी झटावं लागलं. पण भारताच्या महिलांना कोणत्याही अधिकारासाठी झटण्याची गरज नाही. जसं भारतीय संविधान लागू झालं तसं पुरुषाप्रमाणे महिलांना सुद्धा मताचा अधिकार मिळाला. आणि जे मताच्या अधिकारामुळे तुम्ही आता कोणाला राजा बनवायचं, कोणाला नाही बनवायचं, तुम्हाला स्वतःला काय बनायचं हे तुम्ही ठरवण्याची शक्ती तुम्हाला या भारतीय संविधानाने दिल्या गेली. ज्या देशांमध्ये विषमतेची बीजांकुर फार मोठी रोवल्या गेली होती, स्त्री पुरुषांची समानता खूप होती, स्त्री नेहमी पल्लूतच राहायची, त्या स्त्रीला बाहेर काढण्याचं काम या भारताच्या संविधानाने दिल्या गेलं. आणि भारताच्या संविधानाने दिल्यामुळे आज महिलांची प्रगती जी होत आहे ते सर्व प्रगतीला कारण भारताचा संविधान आहे. या संविधानामुळे आज आम्ही ज्या ज्या पदावर नको, आज तुम्ही पेपर उघडला असेल त्या महिलांची भरारी, कोणत्या पदापर्यंत गेलेली भरारी, भारतीय संसद मध्ये त्यांना मिळालेली मताचा अधिकार, त्यामुळे ते राज्यसभेवर आहेत, लोकसभेत आहेत, विधानसभेत आहेत, विधान परिषद मध्ये आहेत. एवढं करूनही त्यांना इतरांमध्ये येण्यासाठी 50% रिझर्वेशन दिलं आणि भारतीय संसद मध्ये जाण्यासाठी 33% रिझर्वेशन दिलं.
आणि अशा प्रकारची राखीव जागा देऊन त्या महिलांना समानतेचा अधिकार देण्याचं काम या महानायकांनी केलेलं आहे. म्हणून या महानायकांना वारंवार आपल्याला आठवण करणे गरजेचे आहे. आज आपल्यासारख्या ज्या काही खेड्यांमध्ये, गावांमध्ये आदिवासी दलित महिला आहेत, शिकलेल्या लोकांची जबाबदारी आहे तर मी शिकून एक चांगला माणूस झालो पाहिजे. महिला असताना महिलाने दुहेरी भूमिका असतं. तिला कुटुंब सांभाळावं लागतं आणि शासकीय नोकरी असेल नोकरी सांभाळावं लागतं. त्या महिलेला कुटुंब सांभाळावं लागतं. जो बिझनेस करत असेल तो बिझनेस सांभाळावं लागतं. दुहेरी भूमिका निभावताना दोघांचाही तोल सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. ही सर्व महिलांवरती जबाबदारी आहे. तोपर्यंत सर्वांनाच माहिती आहे की जबाबदारी मी सांभाळत असताना मला तोल सांभाळला पाहिजे. या तोल सांभाळसाठी ज्या ज्या महानायकांनी आपलं जीवन घडवलं आणि जीवन घडवताना त्यांनी कुटुंबाला सांभाळून जीवन घडवलं आणि कुटुंबाला सांभाळून जीवन घडवून त्यांनी कसं जीवन घडवलं, कसं कुटुंबाला सांभाळलं हे सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला शिकणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर आपण थोडं प्रकाश टाकू. सावित्रीबाई फुलेंचं लग्न झालं. लग्न झाल्यामध्ये आमच्या धर्मव्यवस्थेमध्ये काय की लग्न झाल्यानंतर काही दिवसात त्याला मुलं बाळ झालीच पाहिजे. जर मुलं बाळ झाली नसेल तर ती बाई वांज आहे, चेटकणी आहे, असे काही कामाची नाही. अशा प्रकारे धर्मव्यवस्थेमध्ये तिची सातत्याने हेंडसाळणी करतात. अशा हेंडसाळणी करणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये सावित्रीबाई फुलेंना बाळ जन्माला येत नव्हतं आणि जेव्हा ती बाळ जन्माला घालत नाही म्हणून काय झालं, ज्योतिबाच्या कुटुंबियांनी लग्नाचा प्रस्ताव मांडत आहे की म्हणाले की हिला काही मूलबाळ होत नाही, तू दुसरं लग्न करून घे. ज्योतिबा घरच्यांचं ऐकलं नाही. ज्योतिबानी घरचं ऐकल्यानंतर ज्योतिबांच्या सासरकडच्या मंडळीने सांगितलं की तुम्ही दुसरं लग्न करून घ्या. त्यानंतर सावित्रीने सुद्धा ज्योतिबाला सांगितलं तुम्ही दुसरं लग्न करून घ्या. तेव्हा ज्योतिबानी काय सांगितलं, सासरे मंडळीला, कुटुंब मंडळीला एकत्र बसवलं आणि ज्योतिबानी सांगितलं असं करा म्हणे, आमच्या दोघांची मेडिकल चाचणी करा. मेडिकल तपासणी केल्यानंतर जर सावित्री काही दोष असेल तर मी दुसरं लग्न करून घेईन, पण माझ्या दोष असेल तर म्हणजे सावित्री दोष असेल मी दुसरं लग्न केलं तर सावित्रीला सवत चालेल, बरोबर आहे. आणि जर माझ्यात काही कमी असेल, जसं सावित्रीला सवत चालेल तसा मला सवता पण चालेल. तुम्ही तयार आहात का? बापाला सांगितलं ज्योतिबानी, जर सावित्री माझ्यात काही फॉल्ट असेल, सावित्रीत काही फॉल्ट नसेल, जर सावित्रीत फॉल्ट असेल तर मी लग्न करायला तयार, कारण तिला सवत चालते. जर माझ्यात फॉल्ट असेल तर मला सुद्धा सवता चालतो. म्हणजे ज्योतिबांनी सर्वांची जी बोली होती ती बंद केली आणि सावित्रीला सांगितलं, सावित्री काय त्या मुलासाठी रडते ग? हजारो मुलांची आई तुला बनवतो. मुलं बाळ नसलेली ती आई आज सर्वांची आमची आई आहे. एवढी मोठी कीर्ती त्या महाराजांनी करून टाकली आहे. म्हणजे दिलेल्या संधीचा कुटुंबाला जर सुखी ठेवायचं असेल, जीवनाला खुशाल ठेवायचं असेल तर समाजामध्ये चांगली पेरणी करणं गरजेची आहे. आज त्या महानायिकेला सोबतीला घेऊन बाबासाहेब क्रांती ज्योतिबा फुलेंची पावलं, क्रांती ज्योतिबा फुलेंचं जे जीवन, आणि त्याला मुलं नसल्यामुळे त्यांनी एक मुलाला दत्तक घेतलं. तो मुलगा कसा आहे माहित आहे, धर्मव्यवस्थेने मुलीचं लग्न बालपणात करायचं. बालपणात लग्न केल्यानंतर त्याचा नवरा जर मरून गेला तर तिला विधवा म्हणून केशापण करायचं आणि केशापण केल्यानंतर त्या महिलांची लैंगिक शोषण करायचं. अशाच लैंगिक शोषण करणाऱ्या काशीबाई नावाच्या महिलेचा पोट आला आणि पोट आल्यानंतर ती बाळ जन्माला घालणार तेव्हा ती मरायला चालली. ती म्हणे आता हे बाळ कुणाकडे दाखवू. जेव्हा ती मरायला चालली ती बातमी ज्योतिबांच्याकडे आली. तेव्हा ज्योतिबा धावत गेला आणि त्या काशीबाईला घरी आणलं. घरी आणून त्या बाळाला जन्म दिला आणि जन्म देऊन त्या बाळाला स्वतः लहानाचं मोठं केलं आणि त्याला नाव आपलं स्वतःच दिलं. यशवंत हा
ज्योतिबांचा मुलगा नाही, परंतु ज्योतिबांनी त्या बाळाला, ज्या विधवेच्या, ज्या बाळाला जिला बापच नाही, अशा बाप नसलेल्या मुलांचा बाप झाला. आणि त्या मुलांचं जेव्हा भारतामध्ये प्लेगचा रोग आला, प्लेगचा रोग आल्यानंतर जी लोक रोगाने मरत होती, त्या रोगीला सावित्रीबाईंनी आपल्या खांद्यावर नेलं, आपल्या पाठीवर नेलं, आणि पाठीवर नेताना त्या रोगाची लागण सावित्रीबाई फुलेंना लागण लागली. आणि त्या सावित्रीबाई फुलेंचा 10 मार्च 1897 मध्ये मृत्यू झाला. सातत्याने झटल्या गेली त्यांच्या, कारण ती श्रीमंताची मुलगी होती. आज त्यांची नेहमी सिरियल चालू आहे, सावित्रीबाई फुले नावाची सिरियल चालू ती बघा तुम्ही. त्या कुटुंबात किती श्रीमंताची घर, ती एकुलती एक मुलगी. ज्योतिबाच्या घरी काही कमी नाही, 200 एकर जमिनीचा मालक, फुलांचा मोठा बाजार, एवढ्या मोठे बाजार असलेली एवढी मोठी श्रीमंताची मुलगी. आणि त्या ज्योतिबांनी तिला साथ देणारी ही सावित्री, जेव्हा ज्योतिबांनी शाळा काढली तेव्हा ती 17 वर्षाची होती, ज्योतिबा 21 वर्षाची होती. म्हणजे 1848 मध्ये जेव्हा त्यांनी ते शाळा काढली तेव्हा तिचं वय किती होतं आणि ज्योतिबाचं वय किती होतं. एवढ्या कमी वयामध्ये मानवी कल्याणाचा, आमच्या कल्याणाचा विचार करणारा तो महामानव, आणि त्या महामानवाने एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आमच्यापर्यंत हा विचाराची पेरणी केली. म्हणून आज या महिला दिनी सर्वात प्रथम ज्या महिलेचं नाव येतो ती म्हणजे सावित्रीबाई फुले. पहिली शिक्षिका, पहिली अध्यापिका, पहिली शिक्षण घेणारी, सर्वांना शिक्षण देणारी, सर्वांची आई झाली. म्हणजे आपल्याला मुलाला जन्म देऊनच मुलाची आई होता येतं, ह्याला दुजोरा देण्याचं काम या सावित्रीबाई फुलेने दिलं. ममतेचा सागर असेल, ममतेची करुणा असेल, आणि मातृत्व असेल तर दातृत्व असेल, त्या दातृत्व मातृत्वाची संयोग घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये क्रांती करू शकता. आज या महिला दिनानिमित्ताने आपण सर्व महिलांनी एक चंग बांधला पाहिजे की आमची प्रत्येक इथे प्रगती झाली पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाची सांभाळ सुद्धा करणे आहे. कुटुंबामध्ये दुजोरा निर्माण होऊ नये, कारण आपल्या ज्या महिलांमध्ये चांगला विचाराची कमी असेल, आज आपण कोर्ट कचेरीमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग दिसतो आहे, ते सुद्धा दूर व्हावं. कारण आपण सर्व कमीत कमी जे बुद्ध विचार ऐकणारी मंडळी आहेत, बुद्ध कुटुंब चालवणारी मंडळी आहेत. आपल्या ज्यांच्या घरामध्ये बाबासाहेब बुद्धांचा फोटो आहे, त्यांच्या घरच्या महिला, त्यांचे घरचे कुटुंबातील मुलं हे व्यसनाधीन झाले आहेत. मुली सुद्धा आपल्या जी काही जबाबदारी ती सांभाळत नाहीये. कुठेतरी आपण धम्माला दुजोरा देतो आहोत किंवा धम्माची वापर करत नसावं. त्यामुळे जास्तीत जास्त धम्माचा वापर करण्यासाठी, धम्म जीवन जगण्यासाठी त्यांना आपण बाध्य करावं. आणि त्या बाध्य केल्यानंतर सुखी संसार कसा राहील, आनंदी जीवन कसा राहील, हे राहण्यासाठी त्यांना आपल्याला प्रवृत्त करणं गरजेचं आहे. कारण धम्म जीवन जगणारी माणसं आदर्श आहे. समाजाला सांगितलं तुम्हाला की एकदा काय झालं, बुद्धांकडे एक माणूस आला, घरातली घराणं घेत आला. तो काय घराणं घेऊन आला, तथागत मी घरात गेलो तर माझ्या बायको कोणाशी पटतच नाही, बायको झगडते, पोरगे झगडते, काय करावं काही सुचतच नाही. घरात बेचैन होतो, घरातून मग बाहेर पडतो, काय करावं तर चला आपल्या मित्रमंडळीत जाऊन बसावं. मित्रमंडळीत गेल्यानंतर मित्रमंडळी एवढी टिंगल करतात, एवढी टिंगल करतात, एवढी टिंगल करतात की कोणी बसावं वाटत नाही. आता तथागत मी जाऊ कोणाकडे, तथागताला तो प्रश्न करतो. तथागत म्हणतात, शिलो संपन्न नारो सुपटिपन्न वतीपको, त्या शिलवान माणसाकडे जा. शिलवान कोण आहे? बुद्ध माणूस आहे. आज ज्यांच्या घरी आपण शिलांच्या बळावर आलो, ते शिलवानांचं घर आहे. कारण शिलांच्या बळावर मनुष्य आपली प्रगती करतोय, आणि ती प्रगती सत्याच्या मार्गावर असते. बुद्धांचा मार्ग सत्याचा मार्ग आहे. थोडा परिश्रम लागतो, कारण परिश्रम करणारी आमची संस्कृती आहे. बुद्ध संस्कृती ही श्रमण संस्कृती आहे. श्रमण संस्कृती सातत्याने श्रमण करण्यासाठी आपल्याला सांगत राहते. या संस्कृतीचे आपण पाईक आहोत, म्हणून आपल्याकडे लोक बघताना बुद्धांचा धम्म हा संस्काराचा धम्म आहे.
बुद्धाला स्वीकारणे म्हणजे धम्माला स्वीकारणे म्हणजे संस्काराला स्वीकारणे. आणि संस्कार कसे आहे? शिलांचे. शीलबळ वाढणे तुमचं अत्यंत गरजेचं आहे. शीलबळ वाढवण्यासाठीच आपण आले या ठिकाणी दोन्ही महामानवांना पुष्प अर्पित केलं आणि आपण त्यांची वंदना केली. त्या वंदनेमध्ये त्या गुणांचं वर्णन केलं. तसा गुणवान मी होईल. गुणवान होण्यासाठी लोकांना मी तयार करेल, त्यासाठी मदत करेल, मी त्यांना प्रोत्साहित करेल. परंतु सर्वात प्रथम जबाबदारी कोणाला दिली? तुमच्या स्वतःवर दिली. या ठिकाणी ना स्त्री ना पुरुष दोन्ही समान आहेत. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी बुद्धांचा मार्ग आहे अतुलनीय मार्ग आहे. या मार्गावर जो जो व्यक्ती येतो, जो जो परिवार येतो, जो समाज येतो, जो देश येतो, त्याची प्रगतीच होते. जगांमध्ये आज जे काही युद्ध चालू आहे त्या युद्धांमध्ये वारंवार सांगितलं जातं तर जगाला युद्धाची गरज नाही, ती बुद्धांची गरज आहे. कारण बुद्ध हा जागतिक पातळीचा माणूस आहे, जगांमध्ये शांती निर्माण करू शकतो. एवढी शक्ती बुद्धांकडे आहे. ती शक्ती आपल्याला कुटुंबात घ्यायची आहे. कुटुंबाला सुद्धा शक्तिमान बनवायचं आहे. कारण कुटुंबात जर शक्ती निर्माण करायची असेल ती फक्त आणि फक्त एकमेव मार्ग तो बुद्धांचा मार्ग आहे. बुद्ध पैशाच्या बाबतीमध्ये कमी, आता आपण पैसा 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 करतोय. बुद्धांकडे राजे होते. बुद्ध हे राजे होते. पैशाची काहीच कमी नव्हती. एवढा श्रीमंत असलेला मनुष्य आपल्यासारख्या झोपडीत आला आणि झोपडीत येऊन बघितलं की हे संघर्ष कशामुळे चाललेला आहे. माणसाचा जो पैशामुळे त्यांनी पैसे लागले. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहे हे राजा होणारे माणसं होती. राजासारखी त्यांच्याकडे ती सर्व कुवत होती. हे सर्व कुवत त्यांनी नाकारून शेवटी मरताना कर्जांमध्ये गेली. परंतु आपल्यासाठी सर्व काही करून दिलं. आज आपल्याकडे सुखी आनंदाचे दिवस आहेत. अशा आनंदी दिवस येण्याचं काम या महामानवाने आम्हाला केलेलं आहे. आज आपण ज्यांच्याकडे आलो आहोत हे मूळ साहेबांचं कुटुंब आहेत. या कुटुंबांमध्ये स्वतः साहेब जेलर होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नोकरी केल्या. त्यांनी मला जेव्हा मी त्यांच्या घरी आलो की बुद्धांची ज्या ठिकाणी दिसते प्रतिमा एका कैदीने बनवून दिली आहे म्हणे. कारण कैदी माझ्याशी खूप प्रेमाने वागायचं. एवढे जेलर होती त्यापैकी एक जेलर कसा असतो, माझी वागणूक माझी बसवणूक जरी शारीरिक क्षमता माझी धष्टपुष्ट होती परंतु जे स्वभावामध्ये जी करुणामय ममता होती त्या ममतेच्या आधारावर ते त्यांना त्यांचे मन जिंकून घ्यायचे. आणि कैद्यांनी स्वतः त्यांना बघा किती छान प्रकारे आपल्याला एक स्तूप विदेशांत जसा असतो तो विदेशातला स्तूप काही त्यांनी बुद्धांची मूर्ती सर्व बनवून दिलं. बाहेर सुद्धा चांगल्या प्रकारे बुद्धांचा पूर्ण जे आपल्याला स्तूप आहे ते स्तूप सुद्धा त्यांनी बनवून दिलं. म्हणजे अशा प्रकारे बनवण्याचं काम या जेलर असताना आपल्या कैदींना सुद्धा कशा प्रकारे आपण समजू शकतो, त्यांना चांगला जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवू शकतो. कारण यांनी बुद्ध जीवन जगले, बुद्ध जीवन अनुकारले, बुद्धाला स्वीकारलं. जोपर्यंत तुम्ही बुद्धाला स्वीकारल्यानंतर तुमच्या मनामध्ये ती करुणा निर्माण होत नाही. त्यांच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली आणि आज त्यांच्या कुटुंबाकडे आपण जे आलो आहोत हे सर्व खूपसे असे त्यांनी दाखवले की त्या कैद्यांनी मला बनवून दिलं. आणि शेवटी जेव्हा साहेबांचा सेवानिवृत्ती झाली तेव्हा त्यांच्या सोबत असलेले कैदी सर्व रडायला लागले, हतबल झाले. तेवढा चांगला व्यक्ती आपल्यापासून दूर जातो आहे. म्हणजे बुद्ध जीवन जगणारा मनुष्य कुठे असू द्या, तो कैद्यांच्या सोबतीत असू द्या, चोरांच्या सोबतीत असू द्या. चोरांच्या सोबतीमध्ये एकदा काय घटना घडली. एक भिक्षू होता आणि एका भिक्षूला आपल्या गावातून बाहेर जायचं असतं सकाळी उठून लवकर. सकाळी उठून लवकर जाण्यामुळे त्याने वाटलं आता आपण राहावं कोणाच्या घरी. जर घराच्या मधोमध्ये आणि सकाळी आपण उठतो तर लोकांना त्रास होईल, कुत्रे मांजरं उठतील. त्यामुळे असं घर शोधावं की तो शेवटचं घर आहे, शेवट आपल्याला सहज जाता येईल, सहज येता येईल. शेवटच्या घरी जेव्हा ते भिक्षू राहा लागले, कारण तो शेवट ज्याच्या घरी राहिले तो होता चोर. तो चोरी करायला जायचा आणि चोरी करायला झाल्यानंतर बुद्ध त्याला नेहमी हे भिक्षू त्यांना देशना करायचे की बाबा रे ते पंचशिलाचं पालन कर, पंचशिलाचं पालन कर. काय पालन कर? हिंसा करू नको, हिंसा करू नको, चोरी करू नको, बेविचार करू नको, खोटा बोलू नको, नशिले पदार्थ ग्रहण करू नको. ते म्हणाले की हिंसा केल्याशिवाय काहीतरी मला खाल्लं गेलं करावंच लागते, हे काही जमणार
नाही. दररोज तो भिक्षू त्यांना दररोज सांगायचा की शिलांपैकी एक शील पालन कर. तर ठीक आहे म्हणजे बाप, चोरी तर करा नाही, चोरी काही आपल्याला जमणारच नाही, तो शील काही आपण तोडून म्हणजे पाडू शकत नाही. कारण चोर माणसामध्ये ती भावना येण्यासाठी काहीतरी खावं लागतं, म्हणजे हिंसा करावं लागतं, त्याचबरोबर चोरी करावं लागतं आणि असे नशिले पदार्थ ते विचार करता येतं. आणि खाली परंतु एक गोष्टी करू शकतो, ठीक आहे बा मुसा वादा वेरा, तर म्हणे ठीक आहे मी काही खोटं बोलणार नाही. तो काय झालं की एका दिवशी मग चोरी करायला गेला. चोरी करायला गेल्यानंतर काय झालं, तो आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी चोरी केली. चोरी केल्यानंतर त्या याला सापडले. कोणाला? जो काही ते चोरी सांभाळणारा तिथे पहारेकरी होता, मोठा पहारेकरी, त्याला तो सापडला. कारण त्यामध्ये किती हिरे होते? 3 हिरे होते. 3 हिऱ्यापैकी त्यांनी 2 हिरे त्यातले चोरले. आणि चोरल्यानंतर तो म्हणाला की एक हिरा मला दे, एक हिरा तू घेऊन जा. तो एक हिरा घेऊन गेला. घेऊन जाता जाता रस्त्यावर त्याला हा राजा साध्या कपड्यांमध्ये भेटला. कोण रे बाबा, कुठे चालला? तेव्हा त्यांनी सांगितलं, कारण तो भिक्षूला म्हणाला होता की मी खरं बोलेल. तर तो म्हणाला की मी राजाकडे राजवाड्यात गेलो होतो चोरी करायला, आणि चोरी करून मग मी त्यामध्ये हिरे चोरीन आणलेले आहे. 3 हिरे होते, 2 हिरे चोरले आहेत. एक हिऱ्याची हार माझ्याकडे, एक हिऱ्याची हार मी त्या याला दिली, आणि तो खरा बोलून चालला गेला. दुसऱ्या दिवशी त्या राजाने सभा बनवली. त्या सभेमध्ये सर्वांना बोलवलं की आपल्याकडे चोरी झालेली आहे, चोरी झालेली आहे. आणि चोरी झाल्यानंतर त्यांनी त्या चोराला पण बोलवलं. चोराला बोलवल्यानंतर चोर फळ घाबरायला लागला. पुढचा भिक्षू म्हणे माझ्याकडे आला आणि मला खरं बोलायला सांगितलं म्हणे. आता राजा मला काय करेल म्हणे, मी रात्री अशी गोष्ट माझी सांगून दिली, तो कोण आहे काही नाही, आता माझी काही खैर नाही. जेव्हा त्यांनी सभा बनवली, सभामध्ये उभं केलं गेलं. सभेमध्ये मग सांगितलं गेलं की जी चोरी केली त्यांना माहित होतं की हा माणूस चोर असला तरी कसा होता, शीलवान होता, सत्य होता, सत्य बोलणारा मनुष्य होता, म्हणजे प्रामाणिक होता. त्या प्रामाणिक असल्याची माहिती झाली. जो काही त्याचा जो रक्षक होता, पुरोहित होता, त्या पुरोहितानं एक तर त्याला ती हार मिळाली, दुसरी हार पण त्यांनी नेली. त्याला माहित कोण पाहणार आहे. आणि नंतर सभेमध्ये सभा ठरवल्या गेली. त्या सभेमध्ये त्या पुरोहितला राजाने दंड केलं. जो चोर होता, ज्या चोराने जी चोरी केली होती, तो सत्य बोलण्याच्या आधारावर त्याला त्या पुरोहितचं पद देण्यात आलं. म्हणजे जो मनुष्य चोरी करणारा, डाकू पाडणारा जर बुद्धाच्या मार्गावर आला, तो शील पालन करायला लागला, तर त्याला त्याचा पदाचं अनुभव, त्याला ते पद मिळतं. एवढी मोठी घोषणा गोष्ट या बुद्ध मार्गी आल्यावर आपल्याला अंगुलीमानापासून कळतं. आणि हा जो चोर होता तो पुरोहित झाला, पुरोहित पद त्याला दिल्या गेलं, कारण त्यांनी बुद्धाचा दिलेला, भिक्षूने दिलेला तो मार्ग त्यांनी स्वीकारला, त्या पंचशिलाचं त्यांनी पालन केलं. आज आपण ज्यांच्याकडे आलो आहोत त्या जेलर साहेबांचा, त्यांच्या कुटुंबियाचा परिचय व्हावा, त्यामुळे जेलर साहेबांना विनंती करतो या सगळे. आज आपण ज्यांच्याकडे आलो, आपला हेतू काय? धम्म आपल्या दारी, आमचा हेतू एकच आहे की आपण त्या धम्म बांधवाच्या घरी गेलो पाहिजे. बाबासाहेबांनी एक जबाबदारी आपल्याला दिली आहे, प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी विहारात गेले पाहिजे. आता प्रत्येक बौद्ध विहारात जात नाही, पण आपण ठरवलं आपणच विहाराव, आपण त्यांच्या घरी जायचं. आज जे आलेले हे सर्व लोक विहार तुमच्या घरी आलेले आहेत. म्हणजे येण्यामागचा हेतू काय? त्यांच्या परिवारातील सर्वांचा आपला परिचय व्हावा. कारण जे जेलर साहेब आहेत, जेलर साहेबांकडे किती मुलं आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्यांचे सुना आहेत, ते काय करतात, कोणत्या पदावर आहेत, हे सर्व माहिती त्यांच्याकडून आपल्याला व्हावी. त्याचबरोबर आपली माहिती सुद्धा त्यांना व्हावी, हाच त्यामागचा हेतू आहे. तर मी आयुष्यमान जेलर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपला कुटुंबीय परिचय द्यावा. व्यक्तिगत सर्व उपस्थितांना माझं नाव अमोल, चंपा तालुका जिल्हा नागपूर इथला रहिवासी. 2017 एसआय या पदावर कारागृहातून सेवानिवृत्त झालो आणि प्रशासनाने माझ्या चांगल्या कार्याबद्दल भारत सरकारने मला राष्ट्रपती पोलीस पदक दिलेलं आहे.
डॉक्टर साहेबांचा उपक्रम हा छान आहे. आपण आमच्या शब्दाला मान देऊन आमच्या घरापर्यंत आलात त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद. नमो. चालू आहे तेवढं सर्वप्रथम सर्वांना सप्रेम देवी. मी शिखर समीर मून आहे आणि मी बँक ऑफ महाराष्ट्र वर्धमान नगर ब्रांचला ॲज अ मॅनेजर म्हणून म्हणजे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि आजचा दिवस खूपच छान सरांनी निवडलेला आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि सर्व महिला मंडळ जे इथे आहेत उपस्थित सर्वांना आंतरराष्ट्रीय महिलेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद आणि सप्रेम देवी. माझं नाव समीर कुशल पटेल आहे. मी डीनच्या ॲश्युरन्सला असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि मला एक मुलगी माझं नाव शुभांगी विजय मोडक आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा 10वीला आहे, मुलगी 2ndला आहे. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जय आणखी कोण पाहुणे मंडळी तुमच्या? माझं नाव विजय प्रकाश गोरखे. मी प्रायव्हेट जॉब करतो. अतिशय आनंदाचा दिवस आहे. ज्यांच्याकडे आलो बघा त्यांचा मुलगा असिस्टंट मॅनेजर आहे, सुनबाई सुद्धा असिस्टंट मॅनेजर आहे. म्हणजे जो तशी ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. शिक्षणाची जर आपण ज्योत पेटवली तर आपल्या कुटुंबांमध्ये पेट चांगल्या प्रकारे घेऊ शकते, समाजात सुद्धा चांगलं स्थान निर्माण करू शकते. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. मी 2006 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2016 पासून दरवर्षी चलो ओबीसी धम्मा केवळ आपण ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे आणण्यासाठी दरवर्षी 25 डिसेंबरला धम्म दीक्षेचा कार्यक्रम करतो. दरवर्षी लोक धम्मांकडे येतात. या मागील वर्षी 31 लोकांनी धम्म दीक्षा घेतलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्यांच्या घरी असतो त्यांनी सुद्धा धम्माची दीक्षा घ्यावी. कारण दीक्षित होणं गरजेचं आहे. कारण दीक्षित जर आपण समजा मुसलमान असतो, या अल्लाह मेरा करेगा, अल्लाह सर्वांचे उठते अल्लाह बसते अल्लाह. तुम्ही बसले असते थकले तरी काय म्हटलं असतं, अल्लाह की मेहरबानी. आणि ख्रिश्चन असते ओ माय गॉड. आपण सारे आता बोलत झालो, आपल्याला उठताना बसताना बुद्ध आठवण आला पाहिजे. बुद्धम नमामि, बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संघम नमामि. म्हणजे वारंवार मला बुद्ध आठवण आलंच पाहिजे, कारण मी बुद्ध झालो. जर आपण म्हणून प्रत्येकाने आपण ज्यांच्या घरी जाऊ त्या लोकांना सर्वांना विनंती करू की तुम्ही धम्म दीक्षा घ्या. नसेल तर हा सुद्धा धम्म दीक्षेचा कार्यक्रमच समजा आणि त्यांना सुद्धा आपण पंचशील देऊन 22 प्रतिज्ञा देऊन धम्माची दीक्षा देऊ. कारण आपल्याला धम्माची दीक्षा देण्याचा अधिकार आहे, धम्म शिक्षा देण्याचा प्रमाणपत्राचा अधिकार आहे. कारण माझ्या सहीने प्रमाणपत्र देता येतं, कारण आमची संस्था ही रजिस्टर्ड संस्था आहे. दरवर्षी आपण धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यामुळे ज्या ज्या कुटुंबांकडे जाऊ, जे जे त्यांची मंडळी लोक असतील किंवा तुम्हा सर्वांना धम्माची दीक्षा घ्यायची आहे. कारण तुम्हाला धम्माची दीक्षा घेणे म्हणजे दिशा देणे, त्या दिशेने जाणे. त्या दिशेने जाण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणे आपली जबाबदारी आहे. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड सध्या हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. म्हणून सर्वांना माझा परिचय व्हावं गरजेचं आहे. झुटा पैसा लुटा भाई, समय समय पर काम आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापला परिचय करून देऊया आणि त्यांचा परिचय आपला सर्वांची झालाच, हाच आपला हेतू की आपण त्यांच्याशी परिचय व्हावा. नमो बुद्धाय देवी. मी वंदना रमेश राठोड.